भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाचे प्रमाण इतके होते, यात द्विधा मनस्थितीला जागा उरली नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही या विजयाचा थोडासाही अंदाज आला नाही. हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी 5 महिन्यात भाजप आणि संघाने एक प्रकारे सुप्त मोहीम राबवली. या ऑपरेशनचा ना शरद पवार यांना तपास लागला, ना उद्धव ठाकरेंना. महाराष्ट्राच्या सांप्रदायिक चळवळीतील घटक असलेले वारकरी, कीर्तनकार आणि भजनकरी यांना हाताशी धरून भाजप आणि संघाशी संबंधित सर्वांनी मिळून अवघ्या 5 महिन्यात वातावरण ढवळून काढले. हिंदूंची गट्टामध्ये एक झाली आणि त्याला जोड लाडकी बहीण योजनेची मिळाली. नंतर अपेक्षित तो परिणाम मिळाला आणि भाजपला निर्विवाद यश मिळाले. हिंदू एकत्रीकरणाचा प्रभाव असा होता की भाजपने जास्त जागा जिंकल्या, जिथे मुस्लिम लोकसंख्या 20% पेक्षा जास्त आहे, तर काँग्रेससाठी ही संख्या कमी झाली. 60,000 मतांच्या फरकाने भाजपला प्रथमच गोंदियाची जागा मिळाली. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत भाजपने तब्बल 132 जागा जिंकल्या, तर महायुतीच्या आघाडीला 233 जागा मिळाल्या. वारकरी हे पंढरपूर येथील भगवान विठ्ठल मंदिराच्या वार्षिक 250 किलोमीटरच्या ट्रेक मध्ये सहभागी होणारे यात्रेकरू आहेत, तर कीर्तनकार आणि भजनकार हे श्लोक गाणारे आणि आध्यात्मिक शिकवण देणारे आहेत. हे तिन्ही 17व्या शतकातील जगद्गुरु संत तुकाराम यांच्याशी जोडलेले आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना अत्यंत मानाचे स्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या सजग रहो, ज्यामध्ये 110 संघटनांचा समावेश होता, वारकरी, कीर्तनकार आणि भजनकारांना संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू एकतेचा संदेश देण्यासाठी एकत्र केले गेले. महाराष्ट्राला कीर्तनकार आणि भजनकारांची मोठी परंपरा आहे. संघ परिवाराने त्याचा वापर केला. ज्यांची वारकऱ्यांबद्दल मराठी समाजात प्रचंड आदर आहे, त्या वारकऱ्यांनीही एकात्मतेचा संदेश दिला. त्यांच्या अनौपचारिक नेटवर्कचा आवाका मोठा आहे आणि शहरी केंद्रापासून ते ग्रामीण महाराष्ट्रातील विविध भागांपर्यंत पसरलेला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने निधी वाटप आणि पेन्शनच्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत पोहोचवल्यामुळे विधानसभा निवडणुकीवर मोठा परिणाम झाला. वारकऱ्यांच्या प्रचाराचा प्रभाव आणि वारकऱ्यांनी स्वतः महायुतीचा संदेश कसा प्रसारित केला याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला झालेल्या उलटसुलट प्रतिक्रिया राहुल गांधीसह काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी जात जनगणनेबाबत बोलून दाखवल्यानंतर अशा जमावाची गरज भासू लागली. विरोधी पक्षांसाठी मुस्लिम मतांचे एकत्रीकरण आणि जातीच्या आधारावर हिंदू मतांचे विभाजन यामुळे भाजपला धक्का बसला. जातीच्या आधारावर हिंदू मतांचे तुकडे होऊ नयेत या उद्देशाने RSSने महाराष्ट्रात 60,000 मतदार सभा घेतल्या. संघ परिवारातील संघटनांकडून एकत्र येण्याचं प्रमाण क्वचितच पूर्वी पाहायला मिळालं होतं. गावोगावी प्रवचने, पोवाडे आणि पारंपरिक मराठी बालगीते, सत्रांपूर्वी संदेश दिले गेले. फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ होते, ज्यात धार्मिक नेते हिंदू मतदारांमध्ये एकतेचे आवाहन करताना दिसत होते. अशाच एका व्हिडिओमध्ये वारकरी समाजाचे धर्मोपदेशक आणि कीर्तनकार प्रकाश महाराज साठे लोकांना जातीवादी राजकारण करणाऱ्यांना नव्हे, तर हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्यांना मतदान करण्यास सांगत असल्याचे दिसले. गावोगावी महायुतीचा संदेश देण्यासाठी वारकऱ्यांनी कशी मदत केली? भाजप गेल्या अनेक वर्षापासून वारकऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणुकीच्या तोंडावर या प्रयत्नांना वेग आला. मिरवणुकीत सहभागी होणारा कोणीही वारकरी असतो आणि वार्षिक कार्यक्रम जाती आणि समुदायांच्या पलीकडे जात. वारकऱ्यांची एक समर्पित शक्ती आहे, जी दरवर्षी त्यात भाग घेते. त्यांची संख्या 5 ते 7 लाखांच्या श्रेणीत असू शकते आणि त्यांच्या समाजात त्यांचा खूप आदर केला जातो. वारकऱ्यांसाठी पिण्यायोग्य पाणी आणि स्वच्छतागृहांचे प्रश्न. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबियांसह विठ्ठलाची पहिली प्रार्थना केल्यानंतर मुख्यमंत्री असतानाही राजकारण्यांनी वारकऱ्यांना नियमितपणे सेवा दिली आहे, परंतु त्यांची प्रगती सुधारेल असे कोणीही केले नाही. पुरंदरे म्हणतात, 2017 मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर वारी यात्रेकरूंच्या 250 किलोमीटरच्या प्रवासात स्वच्छता आणि पिण्याचे पाणी सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली. कीर्तनकारांच्या ग्रुप सोबत भाजप नेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी वारकरी आणि कीर्तनकारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. जुलैमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना केली. महामंडळासाठी स्टार्टअप कॅपिटल म्हणून 50 कोटी रुपयांची तरतूद केली. याशिवाय राज्याने या वर्षीपासून प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी जाहीर केला. पंढरपूर वारी यात्रेत सहभागी होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजनाही सुरू करण्यात आली. वारकऱ्यांना पेन्शन आणि सुविधा देण्याच्या हालचाली आणि केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने महायुती गुजरातला समर्थक असल्याच्या महाविकास आघाडीच्या कथनाला छेद देण्यास मदत झाली. महाराष्ट्र सरकारच्या मोफत तीर्थयात्रा योजनेचा वारकऱ्यांना फायदा होतो आणि त्यांचे तीर्थक्षेत्र पंढरपूरचा प्रचार. शिवाय केंद्राने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. या सर्व गोष्टींनी महायुतीला मदत केली की सरकारचा मराठा संस्कृतीकडे पूर्ण अवलंब आहे असा समज MUAने निर्माण केला आहे आणि ते गुजरात समर्थक होते. मराठी अभिमानाशी संबंधित अनेक वर्षांपासून सामाजिक सांस्कृतिक समस्यांबाबत महायुती सरकार गंभीर असल्याचे या हालचालींवर दिसून आले. वारकऱ्यांची मिरवणूक राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातून जाते.
पुणे सोलापूर पट्ट्यात शरद पवारांचे अनेक दशके वर्चस्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक हेतू सुरक्षित है मधील एकतेचा संदेश वारकरी आणि कीर्तनकारांमध्येही दिसला. कारण एकता हा वारकरी चळवळीतील गाभा आहे असे पुरंदरे स्पष्ट करतात. पीएम नरेंद्र मोदी जून 2022 मध्ये पारंपरिक वारकरी पोशाखात होते. त्यांच्या हातात एक तारी वाद्य आहे जे यात्रेकरू भजन गाताना वापरतात. आंदोलनादरम्यान मौलाना सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडिओ समोर आला ज्यांनी भाजपला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकावा आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला मते मागितली होती. व्हिडिओ व्हायरल झाला होता.